नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण मागी गणेश चतुर्थी विशेष झटपट 10 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट मोदक घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अगदी हलवाई स्टाईल या मोदकाला चव येते. शिवाय इन मिन 3 साहित्यात हे मोदक तयार होतात. ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही त्यांनी अशा प्रकारे इन्स्टंट मोदक बनवून श्री गणेशाचरणी नैवेद्य अर्पण करू शकता. कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर तूप घालूया आणि तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेऊया. तूप व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर लगेचच 1 वाटी आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालूया. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटे आपण गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे सतत ढवळून हे सुके खोबरे भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 मिनिटानंतर सुक्या खोबऱ्याचा थोडासा सुगंध आल्यावर लगेचच आपण 1 वाटी अगदी कोमटसर असे दूध घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे, नाहीतर मिश्रण करपण्याची शक्यता असते. साधारणतः 2 मिनिटानंतर अगदी मिश्रण थोडेसे घट्टसर करून घेतल्यावर लगेचच अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. कंडेन्स मिल्क घातल्यावर गॅस मंदच ठेवायचा आहे. पाहू शकता मिश्रण थोडेसे पातळसर झाले आहे. अजून हे मिश्रण आटवायला साधारणतः 2 ते 3 मिनिटे लागतील. तोवर आपण इथे 2 थेंब केशरी कलर घालूया. जर कलर घालायचं नसेल तर स्किप करू शकता. आता पुन्हा हे मिश्रण अशा प्रकारे गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आहे. पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे आणि कढईपासून वेगळे होत आहे, म्हणजे त्याचा गोळा होत आहे. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये थोडेसे जे आपण खोबऱ्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे काढून घेत आहे. जर त्याचा गोळा अजिबात हाताला चिकटत नाही असे वाटले तर अगदी मिश्रण परफेक्ट मोदकासाठी तयार झाले आहे समजावे. लगेचच आपण आता हे मिश्रण पुन्हा अर्धा मिनिटभर व्यवस्थितपणे फिरवून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि हे गरमागरम मिश्रण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. आता मोदकाचे मिश्रण पूर्णपणे मी गार करून घेतले आहे. लगेचच जो मोदक मोल्ड आहे त्याला अशा प्रकारे ब्रशने तुपाने प्रत्येक खणात ग्रीस करून घेऊया. त्यामुळे मोदक डिमोल्ड करताना सोपे जाते. त्यानंतर मोदकाचे मिश्रण व्यवस्थितपणे मोदकाच्या साच्यात घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने मोदक व्यवस्थितपणे त्यामधून काढून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट मोदक तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी इन्स्टंट मोदक तयार झाले आहेत.